जय शिवराय मित्रांनो पाणी फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने फार्मर कपचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहिलं होतं की 2025 मध्ये सुद्धा अतिशय उत्स्फूर्तपणे महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्यामध्ये सहभाग नोंदवण्यात आलेला होता। केंद्र शासनाच्या माध्यमातून महिला शेतकरी वर्ष घोषित करण्यात आलेले आणि याच अनुषंगाने 2026 मध्ये महिला शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सार्वजनिक उपक्रमामध्ये सहभागी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। आणि एकंदरीत आता सध्या जर पाहिलं तर शेतींवरती महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रभुत्व आहे आणि याच अनुषंगाने आता फार्मर कप 2026 मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात महिला शेतकरी सहभागी झालेले आहेत। अशाच एका महिला बचत गटातून एकत्र आलेल्या वेगवेगळ्या गटातून एकमेकीशी जोडले गेलेल्या एका महिलांचा गट या फार्मर कप मध्ये सहभागी झालेला आहे। फार्मर कप 2026 मध्ये मल्लेश्वर महिला शेतकरी गट या नावानं या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला हा गट आणि या गटाच्या माध्यमातून आज दशपर्णी आर्क बनवण्याचं नियोजन केलेलं आहे। आणि हेच नियोजन ते कशा प्रकारे बनवणार आहेत, त्यात काय काय वनस्पतीचा वापर करणार आहेत आणि कशासाठी हा सगळा उठाठेव चाललेला आहे हे आज आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर सध्याची ग्लोबल वॉर्मिंग असेल, रासायनिक खतांचा वाढता प्रभाव असेल, एकंदरीत शेतकऱ्याचं उत्पादन वाढवणं असेल किंवा नैसर्गिक शेतींकडे शेतकऱ्यांना वळवणं असेल, ग्लोबल वॉर्मिंगचा वाढत चाललेला धोका असेल, या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती सेंद्रिय जे काही बाबी आहेत, सेंद्रिय खतं असतील, सेंद्रिय औषध असतील, याचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे। आणि दशपर्णी आर्क आपल्याला माहिती आहे की परंपरागत पिढी जात हा वापरण्यात आलेला एक आर्क आहे ज्याचा मोठ्या प्रमाणात फवारणीसाठी वापर केला जातो आणि हाच आर्क आज बनवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, दशपर्णी नावाप्रमाणेच याच्यात 10 वेगवेगळ्या उग्रवासाच्या वनस्पतीचा उपयोग केला जातो। कीटकनाशक, बुरशीनाशक, टॉनिक असा त्रिगुणी वापर आपण दशपर्णी आर्काचा करू शकतो। याच्यामध्ये कडुलिंबाची पाला, करंजाची पानं, निरगुडीची पानं, घाणेरी बेशरमाची पानं, सीताफळाची पानं, रुईची पानं, लाल कनेरीची पानं, पपईची पानं, मोगली किंवा एरंडाची पानं, गुळवेलीची पानं अशी वेगवेगळी पानं आपण याच्यामध्ये वापरू शकता। जर नसेल तर इतरही काही पानं तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता। याच्यामध्ये देशी गाईचं शेण, गोमूत्र, हिरवी मिरची त्याचा ठेसा करून आणि लसणाचा ठेसा आपण याच्यामध्ये मिसळू शकतो। आता याच्यामध्ये काय आहे, तर एक बॅरल घ्यायचा आपल्याला, 200 लिटरचा ड्रम, या ड्रम मध्ये पाणी घ्यायचं, साधारणपणे 150 लिटरच्या आसपास पाणी। त्यानंतर त्या पाण्यामध्ये शेण, गोमूत्र, हिरव्या मिरचीचा ठेसा, लसणाचा ठेसा आणि या 10 वनस्पतीची पानं याच्यामध्ये टाकायचे आणि ह्या हलवून पूर्णपणे याला झाकून ठेवायचंय। हे मिश्रण जे आहे, हा ड्रम जो असेल तर हा सावलीत 30 दिवस झाकून ठेवायचा, 30 दिवस आपल्याला आंबवायचंय आणि दिवसातून कमीत कमी 2 वेळा या मिश्रणाला आपल्याला ढवळायचंय। 30 दिवसानंतर हा ज्यावेळेस आपलं याचं द्रावण होणार आहे ते 30 दिवसानंतर द्रावण आपल्याला याच्यातून काढून घ्यायचंय आणि पुढे 3 महिन्यापर्यंत आपण हे दशपर्णी आर्क वापरू शकतो। आणि हा दशपर्णी आर्क आता या ठिकाणी बनवलेला, पुढे याचा हंगामामध्ये वापर केला जाणार आहे। फार्मर कपच्या माध्यमातून अशा महिला गावोगावी एकत्र येत आहेत। आता तुम्ही सुद्धा एकत्र आलात। पूर्वीपासून केली जाणारी शेती आणि आता ह्या वर्षी झालेला गट, काही बदल वाटतोय का? काही नवीन ऊर्जा? हा, या अगोदर पण आम्ही सगळ्यांनी मिळून शेती केली। शेतीमध्ये बऱ्याच अशा अडचणी येतात, कधी कधी मजुराची भरपूर टंचाई येते, शेतातली कामं अशा अनेक वेळेस असं झालं की मजूर न भेटल्यामुळे आम्ही लागवडी किंवा पेरणी असं बरेच खुरपणी झालेलं नाही आमच्या शेतामध्ये। मग आता ह्या फार्मर कपच्या ह्याने असं होणार नाही, कारण की आम्ही आता 11 जणीचा मिळून गट केलेला आहे ना। मग त्या 11 जणीमध्ये आम्ही असं एखादं जरी आजारी पडलं तरी तिच्या पण शेतातलं काम आम्ही 10 जणी मिळून करणार, एकमेकीकडे जाणार, एरजिकेनी किंवा नक्की करणार आम्ही। हो, आजारी पडलं यांच्या शेतामध्ये आम्ही जाणार आणि त्यांच्या शेतातलं आम्ही काम सुद्धा सगळेजण मिळून करणार। तुम्ही काय, तुमचं काय मत? ते बरोबर आहे सगळं म्हणतात ते, कारण आम्ही एकजुटीने ह्याच्या अगोदर बी आम्ही शेती केली, शेतीत मंजूर भेटत नव्हती, त्यामुळे काही म्हणजे नुकसान झाले, लागवडी केल्या नाही तर लागवडी होत नाही, तर त्यामुळे आम्ही एकजुटी आलो। मग हे आर्क तयार केला आम्ही। आता जर एखादी महिला आजारी पडली किंवा काही त्यांचे घरचं असेल ते आम्ही सगळ्यांनी 10 जणींनी एकत्र येऊन एकत्र येऊन एक होणार, काय करणार, काम करणार आणि जिंकूनच दाखवणार, जिंकून दाखवणार। धन्यवाद।